सिंहगडावर जाऊन आलेलो आहे आणि सिंहगडाच्या पायथ्याशी बसून दिवसभराचा आढावा घेणारा हा व्हिडिओ करतो आहे. तुमच्या हे लक्षात आलं असेल की हा व्हिडिओ मी फार दिवसांनी करतोय. जवळजवळ गेले 3-4 शुक्रवार असं झाले ना की मी उन्हातच उतरलो आणि इतकं ऊन होतं की असं कुठेही सावलीत बसून व्हिडिओ करणं शक्य नव्हतं. तर त्यामुळे मी गेले जवळजवळ 3-4 शुक्रवार दिवसभराचा आढावा घेणारे काही व्हिडिओ केले नाहीत. पण आज म्हटलं की आज करूया. एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, तीनदा ठीक आहे. अरे काय त्याला काय अर्थ आहे का? म्हणजे आपलं एकदा ठरलंय ना दिवसभराचा आढावा घेणारा व्हिडिओ करायचा, तर तो करायला पाहिजे तो, है ना. हा, अर्थात मी एक केलं दिवसभराचा पायाला काहीतरी टोचतंय. तळ पायाला काहीतरी बेकार टोचत होत ते. त्यामुळे पुढे हा तर हे फारच झालं असं म्हणून मी म्हटलं की आज करूया, दिवसभराचा आढावा घेणारा व्हिडिओ करूया. हा, तर मी काय सांगत होतो की जरी मी व्हिडिओ केला नाही दिवसभराचा आढावा घेणारा, तरी मी नंतर सोमवार मंगळवार केव्हा तरी असं लाईव्ह जे केलं ना भातोबाच्या टेकडीवरून, तर त्याच्यामध्ये मी त्या दिवशीच्या सिंहगडाच्या ट्रेकचा रिपोर्ट दिलेला आहे, है ना. तर पण आज काय झालंय, आज फार सुंदर हवा होती. आज सकाळपासून बरं का, आज सकाळपासून म्हणजे आता मी इथे किती वाजता आलो, 6:30च्या सुमाराला आलो, तेव्हापासून मी बघतोय वातावरण असं ढगाळ आहे. तर आता सुद्धा मी हा व्हिडिओ का करू शकतोय, तर या ढगाळ वातावरणामुळे ऊन तितकंसं कडक तापलेलं नाहीये आणि इथे ही जी सावली आहे ना ही मला जरा पुरेशी वाटली होती. त्यामुळे मी माझ्या आवडत्या जागी म्हणजे सिंहगड समोर दिसतो आहे आणि मी इथे सावलीत बसून मांडी घालून व्हिडिओ करतोय. मांडी आता घालतो. पहिला मी उकिडवा बसलेलो होतो, तर मांडी घालून बसतो. हा, तर सांगत काय होतो, सकाळी आल्यापासून ना ढगाळ हवा. तर आणि सकाळी 7 वाजता मी चालायला सुरुवात केली, तेव्हा काय वारं सुटलं होतं, भन्नाट वारं सुटलेलं होतं. तर ढगाळ हवा म्हणजे ऊन तापत नव्हतं आणि वारं सुटलेलं होतं. आणि आज सकाळी जर आज गर्दी होती बरं का, गड चढणाऱ्यांची आज गर्दी होती. त्याच्यामध्ये एक मोठी गर्दी अशी होती की एनसीसीच्या कॅम्पची गर्दी होती आणि त्या एनसीसीच्या कॅम्पचे तरुण आणि तरुणी, त्यांचा जोश काय और होता तो. तर त्याच्यामुळे सिंहगड चढायला आज फार मजा आली. बरं, तो ग्रुप खूप मोठा होता तो, त्यामुळे त्यांची मुलं म्हणजे शेवटपर्यंत असे बॅचेस दिसतच होत्या. त्यामुळे अतिशय उत्साही वातावरण गड चढताना निर्माण झालेलं होतं. आणि त्याच्याशिवाय आणखीन जे लोक आलेले होते, ट्रेकर्स किंवा पिकनिकला आलेले, तर ते सुद्धा अतिशय जोशात चढत होते. पर्टिक्युलरली काही गेले शुक्रवार काय व्हायचं की वारा नाही आणि ऊन तापलेलं, त्यामुळे असं भट्टीत भाजून निघाल्यासारखं व्हायचं. तर त्यामुळे उत्साह वाटायचा नाही. आज ढगाळ हवामान होती, त्यामुळे ऊन तापत नव्हतं आणि भन्नाट वारं सुटलेलं होतं. त्यामुळे अंगात असा एक जोश यायचा, तो सगळ्यांच्याच अंगात जोश होता तो. त्यामुळे सगळेच असे उत्साहात चालत होते. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी एक मला 79 वर्षाचे गृहस्थ भेटले, ते सुद्धा अतिशय उत्साहात चालत होते. तर अशा तऱ्हेने आज अतिशय उत्साहात गड चढून गेलो. गड चढताना मी सुरुवात केली त्यावेळेला मी पहिल्यांदा जी सेल्फी काढली, जशी मागच्या शुक्रवारी मी गड उतरून येणाऱ्या लोकांच्या बरोबर सेल्फी काढलेली होती, तसं आज मी म्हटलं की चला आज पण सेल्फी काढूया. म्हणून मी पहिली सेल्फी काढली ना, तेव्हा मला असं लक्षात आलं की अरे, गड चढून उतरणारे लोक आहेत, हे सगळे चालणारे लोक आहेत, धावणारे लोक आहेत, तर ह्यांचा फोटो असा उभा राहून घेण्यात काय मतलब नाही. म्हणून मग मी व्हिडिओ सेल्फी काढायला सुरुवात केली. आणि मग व्हिडिओ सेल्फी काही मी काढल्यानंतर मला बंद
व्हिडिओ पण करावेसे वाटले. मग मी असे काही व्हिडिओ वगैरे पण केले. नंतर हे आजूबाजूला तशी जी माफक माफक गर्दी होती, पण उत्साही गर्दी होती आणि प्रसन्न वातावरण होतं. तर त्या भानगडीमध्ये नंतर मग मला वाटतं ना मी व्हिडिओ वगैरे करायचं विसरून गेलो होते. आणि बस मग काय साधारणतः 7ला वगैरे चढायला सुरुवात केली. 7 सव्वा 7ला आणि 9 सव्वा 9ला मी गडावर पोहोचलेलो होतो. मग काय वर गेलो, चव्हाडांच्याकडे जाऊन पहिलं जेवलो आणि आज खूप दिवसांनी खूप शुक्रवार नंतर कलावंतिणीच्या बुरुजावर गेलो, तानाजी कड्यावर गेलो आणि नंतर मग पारावर जाऊन म्हटलं एक लाईव्ह करावं, पण पारावर जाऊन लाईव्ह करायला गेलो तर तिथे इंटरनेट स्पीड नव्हता पाराखाली, म्हणून मग मी पायरीवर बसून केलं. तर तिथे गंमत काय झाली की मी लाईव्ह करायला तिथे सगळं अरेंज करत असताना एक तरुण मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होता आणि तो सांगत होता की मोठ्या पडद्यावर पहिलाच सिनेमा आहे त्याचा. तर मला असं वाटलं की त्याचा पहिला सिनेमा आहे, पण त्याच्या मित्राचा होता आणि हा युट्यूबवर होता आणि त्याच्याकडे तो डीजेआयचा ऍक्शन कॅमेरा होता तो. तर आणि तो युट्यूबवर मग काय मग त्यांनी आणि मी लाईव्हवर गप्पा मारल्या की त्याचा युट्यूब चॅनल करण्याचा अनुभव आणि तो काय काय करतो. तर असं त्याच्याबरोबर लाईव्हवर गप्पा झाल्या आणि मग काय नाही मग जरा पाणी बिणी प्यायलो आणि उतरायला लागलो होते. काय ढग असल्यामुळे आणि ऊन तापलेलं नसल्यामुळे मी असं 12 साडेबाराला वगैरे उतरायला लागलो होते. आणि उतरून सगळं आलो तर खरं सांगायचं तर बेटापर्यंत अधूनमधून ढग येत होते, पण अधूनमधून पण बेटाच्या नंतर ना ढग जास्त आलेले आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी झालेली आहे ना की वारं सुटलं. बेटापर्यंत ढग कमी होते आणि ऊन म्हणजे ऊन जास्त होतं आणि वारं नव्हतं ते. पण उतरताना बेटाच्या नंतर असं फार प्रसन्न वातावरण होतं. तर सांगायचा मुद्दा काय आहे की आजचा सिंहगडचा ट्रेक हा अतिशय प्रसन्न झाला, प्रसन्न. फक्त एकच गोष्ट काय झाली की हे जे ढग येत आहेत आणि वारं सुटत आहेत आणि त्या वाऱ्याबरोबर सगळे ढग असे वाहून चाललेले आहेत, तर त्यामुळे प्रश्न असा पडतोय की अरे पाऊस केव्हा सुरू होणार. 12 तारखेनंतर होणार आहे असं म्हणतात, पण आजच्या दिवसात तरी उद्या काही सुरू म्हणजे आज तर नाहीच पडणार, पण उद्याही पडेल असं वाटत नाहीये. तर खरं सांगायचं ना तर आता पावसाची ओढ लागलेली आहे, पावसाची ओढ लागलेली आहे. आणि त्याच वेळेला ना हे जे गेले काही महिने हे असं वाळलेलं सगळा सिंहगडचा डोंगर वाळलेला आहे ना, त्याच्यानंतर मध्ये वडवे जे लागले त्याच्यामुळे सगळं जळून गेलेलं आहे. तर आज मला चढताना हे लक्षात नाही आलं, पण उतरताना हे फार जाणवलं की हे जे रूप आहे की जे गेले आपण 2-3 महिने बघतो आहोत वाळलेलं आणि जळलेलं, तर त्याच्यामधलं जे सौंदर्य आहे ते मला तर भयंकर भावतं ते. पण आता काही दिवसातच पाऊस येणार आणि असं 1-2 सरी जरी आल्या, 1-2 जरी पाऊस आले तरी मग परत सगळं हे रूप बदलून जाणार. म्हणजे जे बदलून जाणार त्या हिरव्यागार सिंहगडाची ओढ आहे. पण तरी सुद्धा आज मला उतरत असताना हे वाळलेलं जळलेलं रूप म्हणजे खरं रूप म्हणजे ते विद्रूप स्वरूप आहे, पण ते जाणार ह्याचंही वाईट वाटत होतं माहितीये का. अरे गवत आल्यानंतर या दऱ्यांच्या खोली लक्षात येत नाहीत माहितीये का. असे ते जे स्ट्रीप उतार असतात ते लक्षात येत नाहीत, कारण सगळे गवत वाढलेलं असतं. की आपली जी चिंचोळी वाट असते ना, तर त्या वाटेनंतर किती खोल दरी आहे किंवा उतार आहे हे आपल्याला कधी लक्षातही येत नाही, कारण आपण त्या गवताच्या संरक्षणात आपण असं चालत असतो. त्यामुळे आपल्याला आपल्याला फक्त वाट माहिती असते, आजूबाजूला आपल्याला फक्त हिरवगार त्याचं जे अक्राळ विक्राळ रूप आहे, त्याची जी खोली आहे, तर ती आपल्याला कधी इतर सीझन मध्ये जाणवत नाही ना, ती आता जाणवते. तर ती आता दिसणार नाही याचं मला खरं सांगायचं ना तर थोडं वाईट वाटलं. ते खरं सांगायचं तर मला वाईट वाटलं. तर तर मी चढताना उतरताना नाही चढताना मी जे काय फोटो व्हिडिओ काढलेले आहेत ते आता ह्याच्यानंतर जोडतो. तुम्हाला जर
हे आता काही दिवसात पाऊस आल्यानंतर जे बघायला मिळणार नाही असं जे सिंहगडचं वाळकं आणि जळकं रूप आहे ते जर बघायचं असेल तर ही शेवटची संधी आहे. तर त्यामुळे ते बघून घ्या. मी तर हा व्हिडिओ बघत राहणार आहे. कारण मला असं वाटतंय माहितीये का की इकडे ओढ लागली आहे, पण मला दुसरं असं दिसतंय ना की पुढच्या शुक्रवारपर्यंत एक दोन पाऊस तरी झालेले असणार आहेत आणि सगळीकडे हिरवळ पसरलेली नसेल, पण हिरवे हिरवे कोंब तर दिसायला लागलेले असतील, है ना. थोडा हिरवटपणा आलेला असेल असं वाटतं आहे ते. आणि ते खूप छान असेल, प्रश्नच नाही त्याबद्दल. पण हे रूप जाणार आहे त्याचं, है ना. तर ते बघून घ्या. चला मग ठेवतो मी. ओके, बाय. अरे हा थांबा, मी आता तुम्हाला सिंहगड दाखवतो. बघा, है ना? छान दिसतंय ना. चला. वा वा वा, थँक्यू थँक्यू थँक्यू. त्यामुळे तुम्हाला थांबावं नाही लागणार. वा, कुठे जायची प्रॅक्टिस करताय हिमालयात ट्रेकला वगैरे? नाही अहो, ते खूप ट्रेक करून जे झालंय हा पायाचं, हा. तर ते थोडेसे काम काढतायत त्यामुळे हो खूप ग, दिवसां- व्हिडिओ सेल्फी. या या या, चला. अरे मोठा ग्रुप आहे का? मी व्हिडिओ सेल्फी काढतोय. नवीन प्रकार, नवीन प्रकार. हो, अरे मी तो माझ्या ब्लॉग मध्ये टाकला ना. हो. गुड मॉर्निंग. हे व्हिडिओ सेल्फी. हा काय व्हिडिओ सेल्फी माहितीये का की अरे सगळे चढणारे चालणारे लोक आहेत, त्यांचा असा स्थिर फोटो घेण्यात काही घेणं चुकीचं आहे. ते मुव्हिंग असतात. दर शुक्रवारी आम्ही आता ट्रेकला निघालो त्यामुळे हिमालय प्रत्येक 2 दिवस. हो, कुठे कुठला? रुपिन पास. ओ व्हिडिओ सेल्फी. व्हिडिओ सेल्फी. आहा, शॉर्टकटनी चढून आलेलो आहे. आणि आज इतका छान वारा आहे ना, वा 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 वा, एकदम बरं वाटतंय. ते फारच सुंदर. आणि जरा सकाळी ढग वगैरे पण होते, तर त्यामुळे आज सिंहगड चढायला एक अतिशय उत्साह आलेला आहे. वाऱ्यामुळे ना असं ताजं तवानं राहतो माणूस. ऊन जरी असलं ना तरी वाऱ्यामुळे, आणि वारा सुद्धा कसा गार वारा. आ हा 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 हा, वा, इतकं छान वाटतंय ना. वा 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 वा. आज गडावर गर्दी आहे का असं वाटतंय ना? गर्दी आहे असं वाटतंय ना. जय शिवराय. हो हो. वा, कसले छान दिसत आहे.
अरे काय दिसतं, ये व्हिडिओ आहे. अरे मागच्या वेळेचा तुझा फोटो इतका सुंदर आला माहितीये का. हो परत भेटलो आज. हो सगळी गोष्ट. कफीनं वापर करण्याचं आवाहनही महापालिकेनं केलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. आज खूप गर्दी आहे बघितलं का. सकाळी अरे हे अकॅडमी आहे का. एनसीसी कुठली एनसीसी. सगळी कॉलेज आहेत. अरे वा एनसीसीचा काय कॅम्प चाललाय का. व्हेरी गुड. अत्यंत सावधगिरी आणि सतर्कता बाळगण्याचा सल्ला केंद्र सरकारनं दर शुक्रवारी का. बदलत्या सागरी सुरक्षा शनिवार रविवार अरे बाप रे काय वेळ मिळेल तो म्हणजे वेळ मिळेल तर का तिन्ही दिवस 3 दिवस नाही. वेळ मिळेल त्या दिवशी. शुक्रवारी शनिवार फ्री असलं शनिवारी काय रविवारी फ्री असलं नाही हे बरं ही चांगली आयडिया आहे. ते चुकणार नाही कधी. आठवड्यात एकदा येणार ते. ग्रेट. अरे एनसीसी पळायची थांबली का. अरे फार छान दिसत होत. Only for 10 times. Push-ups, carry on. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Let's go. तर म्हणजे शेलार मामा हा माझा 70. मी असं ठरवलं की 70 लागलं ना त्या दिवशी की आता 70 नंतर एकदम 80 मोजायचं, नंतर 90 मोजायचं, 71, 72, 73, 74 नाही मोजायचं. ऍक्टिव्ह राहायचं. अगदी खरं. मोजायचं ना ऍक्टिव्ह राहायचं. हा येस. मोजायचं ना ऍक्टिव्ह राहायचं. येस. नमस्कार. एवढ्या अवघड शॉर्टकटनी उतरला का. Saw somebody else climbing up. We thought, oh, that maybe it's you. And then we saw they had. तुम्ही माझ्या एवढ्या पुढे आलात. मागे गप्पा मारत बसला. I'll come with you, man. I can come with you. You up again? Yeah. Sure, Ronnie.
ए बा ए ए ए ए ते पुढे जा निर्गिली बशी जा ए दादा त्या निर्गिली बशी जा ना दादा जरा 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 तिथे नाही मोडणार तिथे तिथे हे बघ हे आपल्याला वा ऍक्च्युली मी व्हिडिओ काढतोय बरं का. इकडे उभं राहू का? थांबा थांबा ना. थँक्यू. And then the struggle. We had to leave the entire houses, the bungalow.